उजेडात दाखवतो. इकडे आम्ही राहिलो होतो काल आणि हे त्यांचं रेस्टॉरंट छोटंसं. आणि आता आम्ही चालू आहे, शेअरिंग जीप मिळतात बद्रीनाथला जायला. जिथे तुंगनाथचं गेट आहे, ट्रेक स्टार्ट होतो तिकडेच हे टॅक्सी स्टँड आहे. इथून शेअरिंग टॅक्सी जातात बद्रीनाथला. तर बघूया आपण 4 जण आहोत. तर ही जीप आहे शेअरिंग जीप जी आम्हाला बद्रीनाथला सोडणार आहे. याचे चार्जेस 1250 रुपीज पर हेड लागलेत, 1250. इथून ऑलमोस्ट 150-160 किलोमीटर आहे बद्रीनाथ. आणि एक यायचं जीप जोपर्यंत फुल नाही होत 8 जण बसतात तोपर्यंत सोडत नाही, नाहीतर 10,000 डिवाईड होतील जेवढे कमी जण असतील त्यांच्यामध्ये. नाहीतर नॉर्मल 8 जण बसवतात तेव्हा त्यांचे 1250 पर हेड होतात. आम्ही शेअरिंग जीपने गेलो म्हणून काही ठिकाणं बघता नाही आली, जसे की उखीमठ, जोशीमठ. जर तुमची प्रायव्हेट कार असेल तर तुम्ही हे टेम्पल्स देखील करू शकता. मित्रांनो, आम्ही फायनली पोचलो आहोत बद्रीनाथला. आणि बद्रीनाथला आता आपल्याला पोचायला ऑलमोस्ट 6 तास लागलेत. दुपारी 1 वाजता निघालो आणि आता 7 वाजलेत पोचायला. आणि इकडचे रायडर आहेत, जीपवाले खूप रायडर आहेत. पण मी एक सजेस्ट करेन, जर तुम्ही जीप करणार असाल तर मागे बसू नका जर तुम्हाला गरगरल्याचा वगैरे त्रास होतो तर. कारण की आमच्यामध्ये अंकिताला तो त्रास झाला तसा थोडाफार. आम्ही आत्ता 5000 रुपीजमध्ये 4 जण इथे पोचलो. तर इकडचा माहोल बोलायचा, इकडे परत थंडी आली. कारण की तुम्ही मागे बघू शकता, मागे पूर्ण बर्फाचे डोंगर आहेत आणि इथे बर्फ पडतो. आता तरी बर्फ नाही आहे. काय बोलला सम्या? काय बोलला? सगळं थंड हवेच्या ठिकाणी आता आम्हाला सहन नाही ना होय. आणि आपल्याला स्टे इकडचा बुक करायचा होता. हा बस स्टँड पण आहे इथे जवळच आहे जिथे त्यांनी उतरवलं टॅक्सी. तिथे आपल्याला उद्या हरिद्वारला जायचं तर इथून बसेस किंवा टॅक्सीज मिळतील. आणि इथे समोरच आपण गेस्ट हाऊस बघतोय. मी हे बैकुंठ धाम म्हणून हे जे गेस्ट हाऊस आहे ते बघितले मी. आणि हा आहे आपला आजचा स्टे. बैकुंठ म्हणून हॉटेल आहे तिथे 4 जणांसाठी परफेक्ट. अच्छा, साधे एवढं दार असं 4 एकच चादर भरपूर आपल्याला. आणि गुदमरतो जीव एवढे जड असतात ते. एकच फक्त आम्हाला पाहिजे होता गीझर. मेन म्हणजे आम्ही एवढे 3-4 दिवस झाले फक्त तोंडात पाणी धुतोय. काल रात्री फक्त अंगावर थोडंफार पाणी घेतलं, आंघोळीसारखं पण नाही केलं. आज काहीतरी आम्ही आंघोळ करून ते पण जर जास्त गरम पाणी आलं तर. आता निघालोय दर्शनासाठी बाहेर, जरा आराम केला. आणि हा इकडचा संध्याकाळचा माहोल आहे. खूप सारे हॉटेल्स आहेत, उतरल्या लाईनीत नुसते हॉटेल्स आहेत. ते बुकिंग करून नाही आले तरी चालतं. जर तुम्ही स्वतः प्लॅन करणार असाल ना तर दरवेळी जसं मी बोलतो प्लॅन आपले चेंज होत राहतात. बुकिंग स्टेची इकडे आल्यावरच करा ज्या जागी तुम्हाला पोचायचं आहे. आणि मी मंदिर शोधत होतो. मंदिर पलीकडे आणि मध्ये आहे ती अलकनंदा रिव्हर आहे. तर हे मंदिर आहे बद्रीनाथ टेम्पल. सुंदर दिसतंय कलरमध्ये. आणि खाली वाहते आहे ती अलकनंदा रिव्हर आहे. आणि मी बघतोय लाईन दिसते मला, ही जे ऑरेंज कपडा लावला ना ती लाईन आहे. पटपट जाते, जायचं आहे का? खाली गेला तर चौकशी करावं लागेल. आणि 6 1पर्यंत आहे. बद्रीनाथ हे मंदिर उत्तराखंडमधील शामोली डिस्ट्रिक्टमध्ये आहे, जे अलकनंदा नदीजवळ आहे. हे मंदिर 4 धाम मंदिरामधील एक मंदिर आहे, जे की भगवान विष्णू यांना समर्पित आहे.
बद्रीनाथ हे मंदिर 6 महिने ओपन असतं, मे ते नोव्हेंबरपर्यंत. लाईन इथून आहे ना ती पार त्याच्यापेक्षा मागे आहे. फायनली आज दिवसभरातलं मानागाव हे बद्रीनाथपासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. इंडिया चायना बॉर्डरवर असलेले हे गाव इंडियाचे फर्स्ट विलेज म्हणून ओळखले जाते. आता आम्ही पोचलो आहोत मानागावला, जे की आधी इंडियाचं लास्ट विलेज होतं, म्हणजे इंडिया चायना बॉर्डरवर होतं, आणि आता ते फर्स्ट विलेज झालं आहे. आणि आत्ता आम्ही आलो आहे तर इथे साऊथ इंडियन लोकांचा एक कुठतरी फेस्टिवल चालू आहे, पुष्कर म्हणून. त्यामुळे खूप जास्त गर्दी आहे. शेअर टॅक्सी जे आहेत तर त्यांनी आम्हाला जवळ अर्धा किलोमीटर अगोदरच उतरवलं. तिथून आम्ही चालत आलो आहे. समोरून जी येते आहे ती अलकनंदा रिव्हर आहे, आणि हे फेस्टिवल आहे लोकांचं चालू आहे. हे बघा एवढी गर्दी आहे खाली, आणि इथूनच वरती पुढे गेल्यानंतर बॉर्डर लागते इंडिया चायना. मी जे बोललो ते हे फेस्टिवल आहे लोकांचं, पुष्कर सरस्वती रिव्हरवर ते. तर आम्ही आता थोडीफार माहिती घेतली. इकडे सरस्वती रिव्हर आणि अलकनंदा रिव्हर या 2 रिव्हरचा संगम आहे, केशव संगम बोलतात त्याला. आणि यांचा हे फेस्टिवल आहे पुष्करलू म्हणून, जिथे हे 12 वर्षांनी आलेलं आहे. त्या संगमवर हे लोक तिथे आंघोळ करतात, त्यामुळे आत्ता इथे एवढी गर्दी आहे. इकडे पण पिट्टू घेऊन जातात, आणखी चढण आहे. आणि फेस्टिवलसाठी तर गर्दी अशी आहे की विचारू नका. पुराण एवं महाभारत का लेखन स्थळ म्हणून ओळखलं जातं गणेश गुफा. परिक्रमा आतमधून करायची. गणपती बाप्पा बोल, गणेश भगवान की जय. परिक्रमा कंप्लीट करायला. माहीत पण नव्हतं की गणपती बाप्पाने की इथे महाभारत लिहिलं. ती ही गुफा इकडे मानागावला आहे. इकडे वेद व्यास गुफा आहे त्याच्याच बाजूला, आणि हे भारत की प्रथम चाय की दुकान.
केवढी जुनी केव आहे बघा. दिस हॉली केव इज 5330 इयर्स ओल्ड. मी आता उभा आहे आपल्या इंडियाच्या एकदम टॉपला, जिथे वरती इथून पुढे 64 किलोमीटर लांब बॉर्डर आहे. इंडिया चायना बॉर्डर लागते इकडे. आणि हे फर्स्ट विलेज आहे इंडियाचं, मानागाव म्हणून, जे की बद्रीनाथ टेम्पलच्या जवळ आहे. 3 किलोमीटर पुढे आहे. आणि इकडून जो व्ह्यू दिसतोय पूर्ण, हा एक नंबर. इथून दिसतं वरून रोड आहे जायला बॉर्डरपर्यंत, पण मागेच तिथे थांबवतात जायला तिथनं. इथून टोटल 64 किलोमीटर लांब आहे. तर मी जो बोललो जो फेस्टिवल चालू आहे तो हाच फेस्टिवल आहे. गर्दी बघू शकता. काही साहेब जिथे जी भीम पूल आहे तिकडे गर्दी बघायची. नो वे, एवढा नाही जाऊ शकत. तर मी जी गर्दी दाखवली त्याच्या पुढे ही अशी लाईन आहे कालपर्यंत. आणि समोर पण बघू शकता तुम्ही. समोर तुम्ही जो बघताय तो आहे संगम पॉईंट. आणि तिथेच एवढी गर्दी असते, ती जायला एवढी लाईन आहे. लोक फिरून वगैरे जातात. आणि इकडे तुम्हाला दिसतील हे स्टॅच्यू आहेत खाली, 5 पांडव स्वर्गात जाताना म्हणून असे स्टॅच्यू आहे. या वाटाने गेले असे वरती. इकडचा व्ह्यू एक नंबर आहे. पण तर इकडे बोलतात हा केशव संगम पॉईंट आहे, जिथे अलकनंदा आणि सरस्वती नदी भेटते. आणि त्यामुळे इथे ही गर्दी आहे या लोकांची. इथे आंघोळ करायला येतात ते. इकडे होमस्टे वगैरे पण आहे खूप ठिकाणी. इथे तुम्ही स्टे वगैरे पण करू शकता जर तुम्हाला इथे स्टे करायचं. बघण्यासारखं गाव आहे, खूप सुंदर आहे. पण आता जी लोकं आली आहेत, हे जे कुंभ वगैरे चालू आहे, किंवा नॉर्मली पण लोक जेव्हा जरी येतात, कचरा करू नका इकडे. बॉटल्स वगैरे पण असेच टाकलेत, खाऊन पिऊन सगळं असेच टाकलं आहे. खूप सुंदर आहे, क्लीन केलेलं गाव आहे. आता काही जण येऊन एवढी घाण करतात ना, बरोबर नाही वाटत. आम्ही आता चेक करतो की सरस्वती नदी कुठली, कारण की सगळे बोलतात की नदी विलुप्त होत चालली आहे, ती विलुप्त झाली आहे. त्यामुळे आता आपण बघूया. आपण इथे आहोत ना, ह्या केशवप्रयाग आहे. केशवप्रयाग आणि अलकनंदा तिकडची आहे. आणि ही सरस्वती आहे. हे बघ सरस्वती. म्हणजे ही जी तुम्हाला समोर दिसते आहे ही सरस्वती आहे. आणि समोरची आहे ती आहे अलकनंदा नदी. आणि हा केशवप्रयाग बोलतात त्याला, केशव संगम. याची स्टोरी काय आहे या लोकांचं ते बघूया. पुष्कर कुंभ का चालू होतं, का बोलतात स्वप्नाली? कारण 12 वर्षानंतर हा आलाय. 2013ला आलेला, त्याच्यानंतर आता 2025ला आले. ज्युपिटर म्हणजे असं इथे लिहिलेलं आहे की ज्युपिटर एंटर्स इन टू द जेमिनी साइन अँड टेक प्लेस ॲट द कन्फ्लुएन्स ऑफ द अलकनंदा अँड सरस्वती. हे इथे लिहिलेलं आहे. काय कडक व्ह्यू आहे, एक नंबर. सुपर. तर आम्ही आता हॉटेलमधून चेकआउट करतो, निघतो हरिद्वारला. तर आमच्याकडून एक छोटी चूक झाली. जो ड्रायव्हर आम्ही हरिद्वारवरून सोनप्रयागला गेला होता ना, तर त्याने आम्हाला सांगितलं होतं ऑलरेडी की 15,000 तुम्हाला मी सोनप्रयागवरून चोपतावरून बद्रीनाथवरून हरिद्वार असं सोडेन. पण आम्ही तेव्हा नाही बोललो त्याला. त्यानंतर आम्ही चोपताला आल्यानंतर तेव्हा पण त्याने कॉल केला की पुढचा प्लॅन तुमचा काय आहे म्हणून. तेव्हा तो 12,000 बोलला चोपतावरून बद्रीनाथ हरिद्वार. तेव्हा पण आम्ही नाही बोललो त्याला. आम्हाला वाटलं पैसे कमी होतील. तर तिथून चोपतावरून इकडे यायला 5,000 लागले. पण आत्ता इथून आम्ही जेव्हा हरिद्वारला चाललो आहे तर इथे रेट मजबूत जास्त आहेत. इथून 12,000 सांगतात आहेत,
शेअरिंग टॅक्सीने गेलो तर 1400 पर सीट, जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत थांबवणार ती गाडी. शेवटी होईना म्हणून एक आम्ही प्रायव्हेट टॅक्सी केली आहे 6500पर्यंत. तसं तुम्ही चूक करू नका जी चूक आम्ही केली ती. ही गाडी आहे. आता आम्ही याने चाललो आहे. 8000 बोलला होता, त्याला 6500पर्यंत तरी खेचून आलं आहे. आणि इथून 8-9 तास लागतील. आता वाजले 2, पोचायला 11 तरी वाजतील आपल्याला. आपण जे हॉटेल घेतलं आहे ते एकदम स्टेशनच्या समोरच आहे, हॉटेल कैलाश. आणि काल रात्री हरिद्वारला पोचल्यावर आम्ही ही रूम बुक केलेली आणि खूप स्वस्त मिळाली, चांगली 2000मध्ये AC रूम मिळाली. इथे आल्यावर खूप जास्त गरम व्हायला लागला नाही. आम्ही असं सगळं आता आंघोळ पिंगोळ केल्यावर टॉवेल असेच टाकले आणि पहिले फिरून येतो बाहेर. काल रात्री आपण हरिद्वारला आलो रिटर्न बद्रीनाथवरून आणि आज तारीख आहे 17 मे 2025 आणि आमची आज रिटर्न जर्नी होती मुंबईसाठी. पण दुपारची जी आमची तिकीट होती 1:30 वाजताची ती कन्फर्म झाली नाही. तो डिसिजन आम्ही असा घेतला की आज पण आपण इथेच राहूया आणि उद्या फ्लाईटने रिटर्न जाऊ मुंबईला दिल्लीवरून. म्हणजे सकाळी दिल्लीची ट्रेनची तिकीट काढली आम्ही, जी 6:30 वाजता ट्रेन आहे आणि 11 वाजता दिल्लीला पोचते हरिद्वारवरून. आणि त्याच्यानंतर मग दुपारी 2च्या फ्लाईटची तिकीट 3च्या फ्लाईटची तिकीट काढली की संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला मुंबईला पोचवेल. सो असा पूर्ण चेंज ओव्हर आम्ही केला आहे पूर्ण प्लॅनचा. आणि आज आम्ही ऋषिकेश आणि हरिद्वार याच्यामधले जे मेन स्पॉट आहेत मोस्टली ते फिरू. टेन्शन आहे, खूप एक्सायटेड आहे. फर्स्ट टाइम फ्लाईटने करणार आहे ट्रॅव्हल. एक्साइटमेंटवालं टेन्शन आहे. माझा पण सेम एक्सपिरियन्स आहे. फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करायचं होतं फ्लाईटने, बोललो घेऊया एकदा रिक्स. आणि आम्ही निघालो आहोत हरिद्वार एक्सप्लोर करायला. हरिद्वारचे जे छोटे छोटे स्पॉट आहेत ते कव्हर करू. तर पहिला स्पॉट आहे इकडचा आम्ही आलोय बघायला, ते आहे श्री भगवान अर्धनारीश्वर मंदिर. आता हे सेकंड मंदिर आम्ही आलोय ते आहे गीता मंदिर. हे आहे रुद्राक्षाचं झाड आणि खाली सगळ्या 12 ज्योतिर्लिंग याची नावं लिहिली आहेत. शंकराची पिंड आहे. आणि मंदिराच्या इथेच खाली उतरल्यावर गंगा नदी दिसते, गंगा रिव्हर. पाहायला लागला आमच्या. हे एकच बाकी होतं आपलं, ते पण पूर्ण झालेलं आहे. आता तुम्हाला कसलाही रिग्रेट राहिलेला नाही. हर हर गंगे. आम्ही आलोय पायलट बाबाजी म्हणून ते मंदिर आहे, जे आधी पायलट होते नंतर बाबा झाले. तर हे ते मंदिर आहे. आतमध्ये यायची 25 रुपये तिकीट आहे आतमध्ये फिरायची.
केवढी मोठी मूर्ती आहे इथे. तर या रिक्षाने आम्ही आलो आहे हरिद्वारवरून ऋषिकेशला, जे की ऑलमोस्ट 30 किलोमीटर आहे. आता आपण आलो तो हा पूल होता, जानकी पूल. माझ्या मते जर तुम्हाला हरिद्वार आणि ऋषिकेश फिरायचं असेल ना, तर बाईक बेस्ट ऑप्शन आहे. बाईक रेंट करा आणि फिरा, कारण की इकडच्या गल्ल्यांमध्ये वगैरे पण बाईक जाते. इवन ज्या आम्ही ब्रिजवरून आलो, जानकी पूलवरून आलो, त्या ह्याच्यावर पण बाईक अलाउड होत्या. तर हा आहे राम झुला, त्याला अशी नावं दिली आहे. खाली गंगा वाहते. रिव्हर राफ्टिंग पण करू शकतात इथे, सगळीकडे रिव्हर राफ्टिंग चालते. तर ऋषिकेशमध्ये आल्यानंतर तुम्हाला हे छोटीवाला हॉटेल खूप ठिकाणी दिसेल. इथे थाळी फेमस आहे मोस्टली यांची, आणि हे असे छोटीवाले बाबा खायला. आणि आता आम्ही परमार्थ निकेतन इकडे आलो आहे गंगा आरतीसाठी. थोड्या वेळाने सगळं भरेल. मस्त आरती झाली, गंगा आरती इकडे खूप छान होती, बघायला पण मजा आली. सगळ्यांना आरती करायला मिळते मेन म्हणजे. आणि हा आहे जानकी झुला, लाइटिंग केल्यावर असं वाटतं. गाइस, गंगा आरती करून ऋषिकेशवरून परत हरिद्वारला आलो आणि हर की पौडी आहे, इथे मार्केट आहे आतमध्ये, इथे सगळं स्वस्त मिळतं. तर आम्ही म्हणून इथे मार्केटमध्ये आलो. बघूया आपल्याला काय काय गोष्टी घ्यायच्या आहेत, कारण की उद्या सकाळी आपण निघतो आहे. आता टाईम 9:30 झाला आहे तरी मार्केट चालू आहे.
काजू बदाम शेकी आहे ना, काजू बदाम शेक कशी आहे टेस्ट? एक नंबर ना, थंडाईसारखी लागते. आरकी बॉडीमध्ये आम्ही या बॅग्स बघायला आलो इकडे. तर खूप चांगल्या बॅग्स आहेत ज्या आम्ही शिमलाला गेलो तेव्हा पण बघितल्या होत्या आणि आता इथे बघतो. आणि खूप स्वस्त आहे यार याचे. 250 जे ते आम्ही 450 भरले होते ते इथे 250 रुपयाला वगैरे. मार्केट बंद होता आम्ही एवढी शॉपमध्ये 7 वाजता आलो असतो लुटलो गेलो असतो. आणि आता आम्ही निघालो आहोत हरिद्वारवरून आणि आज तारीख आहे 18 मे 2025 आणि आपण हरिद्वारवरून ट्रेनने दिल्लीला चाललो आहे आणि दिल्लीवरून मुंबईला मग फ्लाईटने जाणार. दिल्ली मेट्रोमध्ये फर्स्ट टाइम. सो गाईज फायनली आम्ही आता पोचलो आहोत मुंबईला. दिल्लीवरून आमची मुंबई आणि 1.5 तासात आलो. 5-5:30 इथे वाजले 6 वाजले. 5:30ला फ्लाईट लँड झाली. आमची एकदम परफेक्ट प्लॅन अशी ट्रिप बोलू शकता. केदारनाथची ती पण आणि ते पण बजेटमध्ये. केदारनाथला जाताना लोक बोलतात काही दिवस एक्स्ट्रा ठेवा, ते ठेवाच, पण आम्हाला लागले नाहीत एक्स्ट्रा दिवस कारण की कुठलीही लँडस्लाईड झाली नाही, कुठल्याही ट्रॅफिकमध्ये आम्ही अडकलो नाही, कुठलीही गर्दी आम्हाला मिळाली नाही किंवा कुठलाही पाऊस आम्हाला लागला नाही की आमच्या प्लॅनमध्ये काही इश्यू झाला त्याच्यामुळे. सो हा परफेक्ट प्लॅन होता आणि खरंच आम्हाला असं वाटतं की शंकर भगवान आमच्या पाठीशी होते आणि हा पूर्ण प्लॅन झाला आहे. साक्षात असं त्यांनी बोलवल्यासारखं जसं झालं असं आम्हाला वाटतं की एवढा. आणि हा प्लॅन तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. सो गाईज भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बघूया आपण पुढे कुठे जाणार आहोत आणि काय नवीन एक्सप्लोअर करणार आहोत. सो गाईज माझा हा फुल प्लॅन कसा वाटला आणि माझे हे सर्व ब्लॉग्स कसे वाटले हे मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला बॅकपॅक विथ प्रॅक्स आणि शेअर करा माझ्या व्हिडिओज ज्यांना केदारनाथ, बद्रीनाथ किंवा 4 धाम यात्रा करायची असेल. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये कुठल्या तरी नवीन ठिकाणी.